तर मित्रांनो मित्रांनो दरवर्षी तुम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी इकडे दगडूशेठ हलवाईला येता की याच वर्षी आलात? नाही, फर्स्ट टाइम आली याच वर्षी आलो मी, पण पहिल्यांदा आलो, कल्याणवरून आलो. याच वर्षी पहिल्यांदा आली. अच्छा, किती लांबून आलात तुम्ही? मी हडपसरीतूनच आले. मी कल्याणवरून आलेलो आहे. अच्छा मी इथूनच आहे. अच्छा. तुम्हाला बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दीत थांबून तुम्हाला सगळ्यात जास्त काय वाटतंय? खूप छान वाटतंय. कधी वाटलं नव्हतं पुण्याला येऊन बाप्पांचं दर्शन करायला मिळेल, ते पण गणेशोत्सवामध्ये. तर खूप छान वाटतंय इथे येऊन. सध्या तरी वाईब्स असल्यामुळे, गणपतीचे सीझन असल्यामुळे गणपतीच्या रांगेत तेवढी तर गर्दी असणारच आहे आपल्याला. पण साहजिकच आहे की काही जास्त धक्काबुक्की वगैरे किंवा काही दुसरा असं प्रॉब्लेम नाही येते जास्त. मला गणपती बाप्पामध्ये असलेली जी वाईब आहे ती खूप जास्त आवडते आणि गणपती बाप्पाच्या ज्या घोषणा आहेत त्या द्यायला तर खूपच भारी वाटतं. जर बाप्पाने तुम्हाला विचारलं आता या क्षणाला की एक इच्छा सांग, ती कुठली असेल? माझी तर इच्छा बघून सांग. हीच असेल की सर्वांना आनंदात आणि सर्वांच्या इच्छा ज्या काही असेल त्या पूर्ण व्हाव्यात. बाप्पाला सांगेल सगळ्यांना सुखी ठेव. तू काय इच्छा विचारली? इच्छांची तर लिस्टच आहे. अजून एक बाप्पाला सांगन की हिला पण खूप जास्त हॅपी ठेव. तुम्हाला दगडूशेठ हलवाई गणपती पहिल्यांदा पाहिल्यानंतर काय वाटलं, कसं वाटलं? अगदी मन भरून आलं गणपती बाप्पांना बघून. असं वाटलं की ज्यासाठी आलोय आम्ही त्याचं पूर्ण सार्थक झालं इथे येऊन. वर्षी पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे आज डायरेक्ट पहिल्यांदाच आरतीच्याच वेळी आलो आहे, त्यामुळं आता आनंद वाटतोय आणि खूप छान वाटतंय. जसं वाईट मागे बघू शकता, एवढी पब्लिक उभी असताना सुद्धा लोक दर्शनासाठी थांबले आरती चालू असतानाही. ओके, तुला काय वाटतं? मी तर खूप खुश आहे. खूप खुश आहे. ओके, इतक्या मोठ्या क्राऊडमध्ये येऊन भक्तांनी अनुभव घेणे यात खास काय आहे असं तुम्हाला वाटतं? खास म्हणजे असं काही नाही, गणपती बाप्पा तर 12ही महिने खासच आहेत. पण आज यावेळेस गणेशोत्सवात वाईबच वेगळी असते. सेम तसंच असतं, कारण की वाईब्स असतात गणपती सीझनमुळे. त्यामुळे इथे कसं आहे की मंदिरात दरवेळेस दर्शनाला गर्दी असते, पण आता गणपती असल्यामुळे जेव्हा मंडप बनवलं जातं आणि इकडं प्रस्थान केलं जातं तर ते वेगळं व्हायचं येतं एक की बाहेर दर्शन करणं वगैरे एकदमच छान वाटतं. इथल्या सोशल सर्व्हिस बद्दल काय वाटतं तुम्हाला? सोशल सर्व्हिस पण ठीकच आहे. म्हणजे एवढा क्राऊड सांभाळणं पण सोपी गोष्ट नाहीये, तर ते त्यांचं बेस्ट देत आहेत. चांगली गोष्ट आहे. सोशल सर्व्हिसेस म्हणजे चांगले आहे. आता पोलीस वगैरे कर्मचारी आहेत ते सुद्धा सहकार्य करत आहे, व्यवस्थित नाही करत असं नाही, आणि लोकही सुद्धा चांगले आहेत तिथे. ओके, पुढच्या वर्षी पुन्हा आलात तर बाप्पाला काय खास भेट द्यायला आवडेल? बाप्पांसाठी तर जेवढं केलं तेवढं कमीच आहे. पण माझ्याकडून जेवढं होईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. अशी काही विशिष्ट वस्तूचं नाव नाही घेणार मी, पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. आणि आपण चांगलं वागलो समाजात, तीच बाप्पासाठी खूप मोठी भेट आहे. बाप्पांना मोतीचूर लाडू खूप आवडतो. पुढच्या वर्षी येताना मोतीचूर लाडू. तू काय बाप्पा म्हटलं तर विषयच वेगळा. बाप्पा आहे. काय आहे तू की पुढच्या वर्षी येताना? बाप्पासाठी जोडीदार आणेल ती सोबत. ओके, चला एकदा गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.